Good morning, student. Welcome in our e-class. Myself, Professor Mrs. Kadam Yamke from Karmavir Bhaurav Patil College, Askeda. Again, I welcome all of you and all the best for your study. Student, in last lecture we study some examples related with truth tables, truth values of statements, equivalent of statement patterns, tautology, contradiction, and contingency. Today we start a study with new subtopic quantifier, quantified statements, duals, negation of compound statement, converse, inverse, and contrapositive of implication. So start with quantifier. Quantifier. Our subtopic is quantifier and quantifier statement. Look at the following statement. PBS statement. There exists an even prime number in the set of natural number. And QB second statement. All natural numbers are positive. Each of them assert a condition for some all objects in collection. बघा P आपल्याला एक स्टेटमेंट दिलं आहे की देअर एक्झिस्ट अन इवन प्राईम नंबर इन द सेट ऑफ नॅचरल नंबर्स अँड Q सेकंड स्टेटमेंट ऑल नॅचरल नंबर्स आर पॉझिटिव्ह. कंडिशन बघा each of them assert condition for some or all objects in collection. Word there exist and for all are called as quantifier. म्हणजे जे देअर एक्झिस्ट म्हणजे त्यांच्यामध्ये उपस्थित आहे आणि फॉर ऑल म्हणजे सर्वांसाठी कंडिशन. या गोष्टीला आपण लॉजिकमध्ये क्वांटिफायर असे म्हणू शकतो. देअर एक्झिस्ट इज कॉल्ड ॲज एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. There is called as existential quantifier and is denoted by symbol E. E means आपलं कॅपिटल लेटर E च्या mirror image. And second, for all is called as universal quantifier and is denoted by this symbol, that is it is water image of A, कॅपिटल लेटर ए. म्हणजेच देअर एक्झिस्ट हे एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर आहे आणि फॉर ऑल म्हणजे हे युनिव्हर्सल क्वांटिफायर आहे. म्हणजे जेव्हा फॉर ऑल जिथे येईल त्याला आपण त्या ठिकाणी आपण तिथे युनिव्हर्सल क्वांटिफायर आहे असं म्हणू शकतो. आणि तिथे सिम्बॉल उलटा ए मीन्स कॅपिटल लेटर ए ची मिरर इमेज, मिरर नाही वॉटर इमेज म्हणजे पाण्यातील प्रतिमा आपण जेव्हा पाहतो एची जशी दिसेल तसं सिम्बॉल ह्या युनिव्हर्सल क्वांटिफायरला आपण देऊ शकतो. आणि त्यानंतर जेव्हा जिथे देअर एक्झिस्ट हा वर्ड येईल किंवा ही कंडिशन येईल तेव्हा त्याला एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर असं आपण म्हणू शकतो. आणि हे डिनोट की मिरर इमेज ऑफ ई म्हणजे की आपलं अल्फाबेट ई त्याची मिरर इमेज म्हणजे आरशातील प्रतिमा जशी दिसते ई तसे ते सिम्बॉल आहे. नेक्स्ट पी देअर एक्झिस्ट अन इवन प्राईम नंबर इन सेट ऑफ नॅचरल नंबर्स. क्यू all natural numbers are positive. Statement involving quantifier are called as quantifier statement. म्हणजेच जेव्हा ज्या स्टेटमेंटमध्ये क्वांटिफायर आहेत, कोणते क्वांटिफायर आहेत की देअर एक्झिस्ट अँड फॉर ऑल, हे जे दोन क्वांटिफायर आहेत कोणते युनिव्हर्सल अँड एक्झिस्टेन्शियल, जेव्हा ते स्टेटमेंटमध्ये इन्व्हॉल्व असतील त्याच्यामध्ये समावेश असेल तेव्हा त्यांना क्वांटिफाईड स्टेटमेंट आहे असं म्हणतात. Every quantified statement correspond to a collection. Every quantified statement correspond to a collection and a condition. म्हणजेच या प्रत्येक क्वांटिफाईड स्टेटमेंट आहे ते कलेक्शन आणि कंडिशनशी संबंधित असतं. इन स्टेटमेंट पी द कलेक्शन इज द सेट ऑफ नॅचरल नंबर्स. पी स्टेटमेंट जे आहे ते काय आहे की सेट ऑफ नॅचरल नंबर्स अँड द कंडिशन इज बिंग इवन प्राईम. म्हणजे जे आपण पी स्टेटमेंट पाहिलं होतं सुरुवातीला त्याच्यामध्ये काय होतं सेट ऑफ नॅचरल नंबर्स म्हणजे आपली कंडिशन काय दिली होती, कलेक्शन आपलं कशाचं होतं की ऑल नॅचरल नंबर्स होतं आणि त्यातली कंडिशन काय दिली होती की बिंग इवन प्राईम नंबर, ही त्याची कंडिशन होती. व्हॉट इज द कंडिशन इन स्टेटमेंट क्यू. पीची कंडिशन कळाली आपल्याला काय की ते इवन प्राईम नंबर हवेत पण कशामध्ये पाहिजेत की ऑल नॅचरल नंबर्समध्ये, ही त्याची कंडिशन आणि त्याचं कलेक्शन होतं. आता क्यूमध्ये काय दिले, क्यू स्टेटमेंट काय ऑल नॅचरल नंबर आर पॉझिटिव्ह ऑर नॅचरल नंबर्स आर पॉझिटिव्ह. आपलं कलेक्शन काय असेल इथे ऑल नॅचरल नंबर ओके आणि आपली कंडिशन काय असेल की ऑल आर पॉझिटिव्ह.
बरोबर आहे. आपली कंडिशन काय असेल, क्यू स्टेटमेंटची, ऑल नॅचरल हे कलेक्शन आणि कंडिशन असेल ऑल नंबर्स आर पॉझिटिव्ह, म्हणजे ज्याच्यामध्ये क्वांटिफायर इन्व्हॉल्व आहे. अ स्टेटमेंट क्वांटिफाईड बाय युनिव्हर्सल क्वांटिफायर इज ट्रू, म्हणजे ज्या स्टेटमेंटमध्ये युनिव्हर्सल क्वांटिफायर आहे जेव्हा की ते ट्रू आहे, त्याची कंडिशन काय आहे, इफ ऑल ऑब्जेक्ट्स इन द कलेक्शन इज सॅटिस्फाय द कंडिशन. इफ ऑल ऑब्जेक्ट्स, जे सगळं कलेक्शन आहे आपलं, इन द कलेक्शन, ऑल ऑब्जेक्ट्स इन द कलेक्शन सॅटिस्फाईज द कंडिशन, satisfy the condition, and it is false if at least one object in the collection does not satisfy the condition. म्हणजे काय बघा की जेव्हा युनिव्हर्सल क्वांटिफायर आहे, म्हणजे स्टेटमेंट क्वांटिफायर बाय युनिव्हर्सल क्वांटिफायर, इट इज ट्रू वेन ऑल ऑब्जेक्ट्स इन द कलेक्शन सॅटिस्फाय द कंडिशन, म्हणजे आपल्या कलेक्शनमधील प्रत्येक ऑब्जेक्ट आहे तो कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तेव्हा ते ट्रू असेल. आणि फॉल्स केव्हा असेल, ॲटलिस्ट वन ऑब्जेक्ट इन कलेक्शन डज नॉट सॅटिस्फाय द कंडिशन, म्हणजे फॉल्स असेल केव्हा की त्या आपल्या ऑल कलेक्शनमधला एखादा जरी ऑब्जेक्ट आहे तो कंडिशन सॅटिस्फाय करू शकत नाही, तेव्हा युनिव्हर्सल क्वांटिफायर हे फॉल्स असेल. ऑल ऑब्जेक्ट्स जेव्हा सॅटिस्फाय करतात पूर्ण कंडिशन तेव्हा ते ट्रू असेल, आणि एक जरी ऑब्जेक्ट कंडिशन सॅटिस्फाय करत नाही तेव्हा ते फॉल्स असेल. स्टेटमेंट क्वांटिफायड बाय एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर इज ट्रू. बघा आता एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर ट्रू असेल केव्हा, इफ ॲटलिस्ट वन ऑब्जेक्ट इन द कलेक्शन सॅटिस्फायज द कंडिशन, म्हणजेच एखादा जरी ऑब्जेक्ट आपल्या कलेक्शनमधील तो कंडिशन सॅटिस्फाय करू शकतो, काय, ॲटलिस्ट वन, एक जरी, तेव्हा एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर ट्रू असतो. आणि फॉल्स केव्हा असेल की जेव्हा इफ नो ऑब्जेक्ट इन द कलेक्शन सॅटिस्फाय द कंडिशन, म्हणजे कोणताही ऑब्जेक्ट जेव्हा आपली जी कंडिशन दिली आहे की तो सॅटिस्फाय करू शकत नाही तेव्हा ते फॉल्स असेल. एक्झाम्पल बघा, फर्स्ट एक्झाम्पल, इफ ए इज इक्वल टू इंटू ब्रॅकेट 1 2 3 4 5 6 7 ब्रॅकेट क्लोज, determine the truth value of the following. First, there exists x belongs to A such that x minus 4 is equal to 3. Solution, for x is equal to 7, x minus 4 is equal to 7 minus 4 is equal to 3. Therefore, x is equal to 7 satisfies the equation x minus 4 is equal to 3. Therefore, the given statement is true and its truth value is t. म्हणजेच बघा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स ए, म्हणजे ए जे दिला आहे सेट त्याच्यामध्ये एक्स आहे, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 पैकी कोणीतरी आहे एक्स, आणि आपली कंडिशन काय दिली की एक्स मायनस 4 इज इक्वल टू 3, म्हणजे एक्स आपण जेव्हा 6 ठेवतो तेव्हा 6 मायनस 4 इज इक्वल टू 2, ही कंडिशन नाही आहे, पण जेव्हा 7 ठेवतो तेव्हा 7 मायनस 4 इज इक्वल टू 3, म्हणजे आपल्याला सुरुवातीला काय दिलं आहे, देअर एक्झिस्ट दिलं आहे, म्हणजे ॲटलिस्ट वन ऑब्जेक्ट सॅटिस्फाय कंडिशन, म्हणून 7 मायनस 4 इज इक्वल टू 3, म्हणजे ही जे एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर आहे तो आपली कंडिशन सॅटिस्फाय करू शकतो, म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू आहे की टी. सेकंड, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए, एक्स प्लस 1 इज ग्रेटर दॅन 3. सोल्युशन, फॉर एक्स इज इक्वल टू 1, x plus 1 is equal to 1 plus 1 is equal to 2, which is not greater than or equal to 3. For x is equal to 1, x is greater than 3 is not true. म्हणजेच जेव्हा x ची व्हॅल्यू 1 घेतो आपण तेव्हा आन्सर 1 plus 1 is equal to 2, पण हे काय, इट इज नॉट ग्रेटर दॅन और इक्वल टू 3 फॉर x is equal to 1 and it is not true. म्हणजेच आपली जर गिवन स्टेटमेंट आहे तो फॉल्स आहे, म्हणजेच आणि फॉल्स केव्हा असतं की हे काय दिले की फॉर ऑल कंडिशन, म्हणजे युनिव्हर्सल क्वांटिफायरसाठी ही कंडिशन दिली आहे, म्हणजेच आपलं जे स्टेटमेंट आहे ते फॉल्स आहे, म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू आहे की फॉल्स. आणि बाकीचे जे 3 आणि 4 नंबरचे जे क्वेश्चन आहे ते तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा, पुस्तकामध्ये हे सॉल्व करून दिलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट बीट, ड्युएल. We use small letter t
and C, small letter T and C to denote tautology and contradiction respectively. जेव्हा आपण tautologyसाठी स्मॉल लेटर T आणि कॉन्ट्रॅडिक्शनसाठी स्मॉल लेटर T यूज करतो. If two statement contains logical connectives like disjunction and conjunction and letters T and C, then they are said to be duals of each other if one of them is obtained from other by interchanging disjunction with conjunction and T with C. म्हणजेच ड्युएल्स म्हणजे काय, आता तुम्हाला माहिती आहे टॉटॉलॉजीसाठी आपण स्मॉल लेटर T आणि कॉन्ट्रडिक्शनसाठी स्मॉल लेटर C, हे स्मॉल लेटर C हे वर्ड आपण यूज करतो. दोन स्टेटमेंट दिले आहेत आपल्याला, लॉजिकल कनेक्टिव्स डिसजंक्शन आणि कंजक्शन, आणि त्यानंतर जे लेटर्स आहेत T, टॉटॉलॉजी T आणि कॉन्ट्रडिक्शनसाठीचे C. मग यांना आपण ड्युएल्स म्हणू शकतो, एकमेकांचे ड्युएल्स. का, जेव्हा की ते दोघे इंटरचेंज जेव्हा आपण करतो स्टेटमेंटमध्ये तेव्हा त्यांना त्यांचे ड्युएल्स असे म्हणतात. ड्युएल्स केव्हा होतात की जेव्हा डिसजंक्शन कंजक्शनसोबत इंटरचेंज होईल आणि T C सोबत इंटरचेंज होईल तेव्हा जे स्टेटमेंट येईल तेव्हा त्याला ड्युएल्स, जे मेन आपलं स्टेटमेंट दिलं आहे, जेव्हा इंटरचेंज करून जे दुसरं नवीन स्टेटमेंट येतं तेव्हा त्याला पहिल्या स्टेटमेंटचं ड्युएल्स असं म्हणतात. ड्युएल्स फॉर एक्झाम्पल ड्युएल्स ऑफ P डिसजंक्शन Q. P डिसजंक्शन Qचं ड्युएल्स काय, P कंजक्शन Q. आता इथे सिम्बॉल चेंज झाले, डिसजंक्शनच्या जागी कंजक्शन घेतलेलं आहे. म्हणजे जेव्हा जे सिम्बॉल्स आहेत इंटरचेंज केलेत आपण, कंजक्शनच्या जागी डिसजंक्शन आणि डिसजंक्शनच्या जागी कंजक्शन. सेकंड T डिसजंक्शन P चा ड्युएल्स काय, टीच्या जागी आपण काय घेणार आहोत, C, आणि सीच्या जागी T. आता इथे T डिसजंक्शन P दिला आहे म्हणजे टीच्या जागी C घेऊयात आणि डिसजंक्शन सिम्बॉलच्या जागी कंजक्शनचं सिम्बॉल घेऊयात. म्हणजेच आपला ड्युएल्स काय होईल की C कंजक्शन P. थर्ड T कंजक्शन P चा ड्युएल काय की C डिसजंक्शन P. टीच्या जागी C घेतलेला आहे आणि कंजक्शनच्या जागी आपण काय घेतलेले, डिसजंक्शन सिम्बॉल घेतलेले आहे. Let's see one example. Write the duals of each of the following. First, P conjunction Q bracket close disjunction R. Solution: P disjunction Q bracket close conjunction R. आपण काय चेंज केलं आहे की कंजक्शनच्या जागी डिसजंक्शन आणि डिसजंक्शन सिम्बॉलच्या जागी कंजक्शन सिम्बॉल घेतले. त्यानंतर सेकंड T डिसजंक्शन इंटू ब्रॅकेट P डिसजंक्शन Q. टीच्या जागी C घ्यायचा आहे, कंजक्शनच्या जागी डिसजंक्शन, डिसजंक्शनच्या जागी कंजक्शन. आन्सर C कंजक्शन, टीच्या जागी आपण C घेतलेला आहे, त्यानंतर कंजक्शन डिसजंक्शनच्या जागी आणि इंटू ब्रॅकेट P ॲज इट इज Q ॲज इट इज. P कंजक्शन Q. इट इज ड्युअल्स ऑफ आवर स्टेटमेंट. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल P कंजक्शन इंटू ब्रॅकेट निगेशन Q डिसजंक्शन into bracket P conjunction Q bracket close disjunction negation R bracket close. Its dual is P disjunction into bracket negation of Q as it is, then disjunction symbol च्या जागी conjunction symbol. okay, नंतर into bracket P disjunction Q bracket close disjunction symbol च्या जागी Q, disjunction symbol च्या जागी conjunction चा symbol conjunction. We interchange these symbols and R negation R bracket close. आणि जे 4th 5th 6th 7th जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही सॉल्व करून बघा. Our new next topic is negation of compound statement. Negation of compound statement. First, negation of conjunction. When the statement 6 is even and perfect number is false. 6 is even and perfect number. It's so if 6 is not even and if 6 is not even or 6 is not perfect number. आपलं स्टेटमेंट काय दिले की 6 is even and perfect number. आपलं याच्यामध्ये कनेक्टिव्स काय अँड. ओके, आपण निगेशन जेव्हा घेतो तेव्हा अँडच्या जागी ऑर करूयात आणि इवन जे आहे तेव्हा याला ऑड म्हणता येणार नाही, याला नॉट इवन लावावं लागेल. आणि परफेक्ट नंबर आहे त्याला
इम्परफेक्ट न लिहिता नॉट परफेक्ट नंबर असं घ्यावं लागेल. म्हणजेच आपलं निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट इज 6 इज इफ 6 इज नॉट इवन और 6 इज नॉट परफेक्ट नंबर. अँड निगेशन ऑफ पी म्हणजेच की पी फर्स्ट स्टेटमेंट 6 इज इवन अँड क्यू बी ए सेकंड स्टेटमेंट 6 इज परफेक्ट नंबर. म्हणजे जेव्हा 6 इज इवन असेल त्याचं निगेशन काय असेल, निगेशन ऑफ पी म्हणजे 6 इज नॉट इवन आणि क्यू हे सेकंड स्टेटमेंट असेल 6 इज परफेक्ट नंबर आणि त्याचं निगेशन असेल की 6 इज नॉट परफेक्ट नंबर, त्याचं निगेशन क्यू. आणि जेव्हा कंजक्शन असेल कंजक्शनचं निगेशन आपण इंटरचेंज करून डिजंक्शन घेतो. म्हणजेच त्याचं टोटल निगेशन ऑफ आवर गिवन स्टेटमेंट इज 6 इज नॉट even or not perfect number. Next, negation of disjunction when the statement x is prime or y is even is false. म्हणजे आपल्याला जे स्टेटमेंट दिले त्याचं निगेशन घ्यायचं डिसजंक्शनचा. म्हणजेच आपल्याला एक्स इज प्राईम म्हणजे आपलं फर्स्ट स्टेटमेंट आहे म्हणजे पी स्टेटमेंट इज एक्स इज प्राईम अँड क्यू स्टेटमेंट इज वाय इज इवन. त्याचं निगेशन काय होईल की एक्स इज नॉट प्राईम आणि निगेशन ऑफ क्यू वाय इज नॉट इवन. म्हणजेच आणि जेव्हा हे जे दिलं आहे स्टेटमेंट त्याचं कनेक्टिव्ज काय आहे की ऑर या कनेक्टिव्जने हे कंबाईन केले दोन स्टेटमेंट. आणि जेव्हा आपण निगेशन घेतो तेव्हा ऑरच्या जागी आपण काय घेतो की अँड हे कनेक्टिव्ज आपण घेतो. म्हणजेच आपलं निगेशन पी निगेशन एक्स इज नॉट प्राईम आणि वायचं निगेशन क्यूचं निगेशन काय होईल की वाय इज नॉट इवन. आणि जेव्हा आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहितो की पी डिसजंक्शन क्यू अँड इट्स निगेशन इज निगेशन पी कंजक्शन निगेशन क्यू. आणि इन वर्ड फॉर्म एक्स इज नॉट प्राईम अँड वाय इज नॉट इवन. रिमार्क इक्विवॅलन्स negation of P conjunction Q is equivalent to negation P disjunction negation Q, and second negation of P disjunction Q is equivalent to negation P conjunction negation Q are called as De Morgan's laws. Negation of implication. Implication P implies Q. Assert that if P is true statement, then Q is true statement. When is an implication a true statement? And when it is true false? Consider the statement. If bakery is open, then I will buy a cake for you. Statement काय दिले आपलं की if bakery is open, then I will buy a cake for you. आणि याचं false statement किंवा निगेशन काय when the bakery was open, I did not buy cake for you. The conditional statement if P then Q is false only in the case P is true and Q is false. In the other cases it is true. The negation of the statement if P then Q and is the statement and its negation is P and negation Q means P and not Q. Fourth, negation of biconditional or double implication. The biconditional P double implication Q is the conjunction of statement P implies Q and Q implies P. Therefore, P biconditional Q is equivalent to P implies Q conjunction Q implies P. The condition statement P biconditional Q is false. आपली जी कंडिशनल स्टेटमेंट आहे की false असेल if P implies Q is false or Q implies P is false. म्हणजे आपल्याला जे बायकंडिशनल दिले की P biconditional Q is equivalent to P implies Q conjunction Q implies P. हे जे दिले स्टेटमेंट तर त्याच्यामध्ये P implies Q हे false असेल आणि Q implies P हे false असेल तेव्हाच जे आपलं मेन स्टेटमेंट आहे ते false असेल. म्हणजेच निगेशन ऑफ स्टेटमेंट P if and only if Q is the statement P and not Q or Q and not P means therefore we write negation of P biconditional Q is equivalent to P
conjunction negation of Q disjunction into other bracket Q conditional Q conjunction negation of P bracket close. We see some examples. First example, write the negation of following. First example, 3 plus 3 is less than 5 or 5 plus 5 is equal to 9. Solution of this, 3 plus 3 is less than 5 or 5 plus 5 is equal to 9. Let P be first statement, 3 plus 3 is less than 5 and Q be another statement, 5 plus 5 is equal to 9. Given statement P disjunction Q, कारण की हे दोन्ही स्टेटमेंट जे आहेत P आणि Q हे और या कनेक्टिव्हजने जोडलेले, त्यामुळे आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये P डिजंक्शन Q असे लिहू शकतो. आणि इट्स निगेशन ऑफ P डिजंक्शन Q बी निगेशन इज इक्विवलेंट टू निगेशन ऑफ P आणि डिसजंक्शनच्या जागी आपण कंजंक्शन घेतो, म्हणजेच निगेशन ऑफ P डिजंक्शन Q ब्रॅकेट क्लोज इज इक्विवलेंट टू negation P and negation Q. Therefore, the negation of given statement is 3 plus 3 is greater than 5 and 5 plus 5 is not equal to 9. Second statement is same. Third statement, the number is neither odd nor perfect square. The number is neither odd or nor perfect square. Solution, let P be a first statement, the number is odd, and Q be second statement, the number is perfect square. Given statement can be written as the number is not odd and not perfect square. Therefore, given statement is negation of P conjunction negation of Q. Its negation is negation of into bracket negation P conjunction negation Q is equivalent to निगेशन जेव्हा ब्रॅकेटमध्ये निगेशनचं निगेशन होईल तेव्हा निगेशन हे सिम्बॉल आपण काढून टाकतो, म्हणजेच की निगेशन ऑफ निगेशन P is equivalent to P and negation of negation Q is equivalent to Q. Therefore, its negation is P disjunction Q. Therefore, the negation of given statement is the number is odd or perfect square. Second question, write the negation of following statement. First, all natural numbers are rational. All natural numbers are rational. Solution. क्वेश्चन काय की राईट द निगेशन ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट. निगेशन घ्यायचं की ऑल नॅचरल नंबर्स आर रॅशनल, म्हणजे की सगळेच नॅचरल नंबर हा रॅशनल असतात का? नाही. मग निगेशन की सम नॅचरल नंबर्स आर नॉट रॅशनल. सेकंड एक्झाम्पल, some student of class 10th are 16th year old. No student of class 10 is 16 year old. Our new point is converse, inverse and contrapositive. For implication, converse, inverse and contrapositive. From implication P implies Q, we can obtain three implication. P implies Q पासून आपल्याला 3 implications मिळत आहेत, ते त्याला आपल्याला we called as converse, inverse and contrapositive. First, Q implies P is called as converse of P implies Q. Second, negation P implies negation Q is called as inverse of P implies Q. And third, negation Q implies negation P is called the contrapositive of P implies Q. Question third, write the converse, inverse and contrapositive of the following statement. First statement, if a function is differentiable then it is continuous. काय प्रश्न दिला बघा, if a function is differentiable then it is continuous. Solution, let P first statement, a function is differentiable. Q second statement, a function is continuous. Then given statement is P implies Q, कारण की P आणि Q स्टेटमेंट दिलेत आणि आपली कंडिशन काय दिली की if P then Q. त्यामुळे आपण गिवन स्टेटमेंट असं लिहू शकतो की गिवन स्टेटमेंट इज P implies Q.
आपण हे इम्प्लिकेशनच्या फॉर्ममध्ये लिहिले. आपल्याला काय सांगितले क्वेश्चनमध्ये की फाइंड ऑर राईट कन्वर्स, इन्वर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ गिवन स्टेटमेंट. आता आपण इम्प्लिकेशनच्या फॉर्ममध्ये लिहिले. आपल्याला आता काय करायचं आहे की कन्वर्स फाइंड करायचं आहे. देअरफॉर इट्स कन्वर्स इज इफ अ फंक्शन इज कंटिन्युअस देन इट इज डिफरेन्शिएबल. कन्वर्स करताना आपण पी इम्प्लाइज क्यूचं कन्वर्स काय करतो उलटं, क्यू इम्प्लाइज पी. म्हणजेच इफ क्यू देन पी. म्हणजेच इफ फंक्शन इज कंटिन्युअस देन इट इज डिफरेन्शिएबल. सेकंड, इन्वर्स ऑफ गिवन स्टेटमेंट. काय इन्वर्स असतं की निगेशन घेतात. पी इम्प्लाइज क्यू असं असेल तर निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. म्हणजेच इफ फंक्शन इज नॉट डिफरेन्शिएबल देन इट इज नॉट कंटिन्युअस. कारण की आपलं जो पी स्टेटमेंट होतं काय होतं, फंक्शन इज डिफरेन्शिएबल, आणि क्यू काय होतं की फंक्शन इज कंटिन्युअस. आणि याचं निगेशन काय होईल की फंक्शन इज नॉट डिफरेन्शिएबल आणि नॉट कंटिन्युअस. म्हणजेच निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू काय होईल की इट इज इफ फंक्शन इज नॉट डिफरेन्शिएबल देन इट इज नॉट कंटिन्युअस. थर्ड, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. If function is not continuous then it is not differentiable. Second example बघा. If it rains then the match will be cancelled. Solution, let P it's rain Q statement, the match gets cancelled. परत इम्प्लिकेशनच्या फॉर्ममध्ये लिहूयात आपण. गिवन स्टेटमेंट इज P इम्प्लाइज Q आणि याचं कॉन्वर्स, इन्वर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कन्वर्स काय असतं, Q implies Q, Q implies P. Q statement काय, if the match get cancelled then it's rain. इन्वर्स म्हणजे काय की निगेशन P implies निगेशन Q. निगेशन P implies निगेशन Q. if निगेशन घ्यायचं म्हणजे if it does not rain, P काय होतं की if rain. मग त्याचं निगेशन काय होईल, इफ इट डज नॉट रेन देन द मॅच विल नॉट बी कॅन्सल. असं निगेशन. थर्ड, इट्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह. निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. निगेशन क्यू काय की इफ द मॅच इज नॉट कॅन्सल देन इट डज नॉट रेन. देन इट डज नॉट रेन. म्हणजेच काय, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. इफ क्यू स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन आणि पी स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन घेऊन त्याचं इम्प्लिकेशन करायचं की निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. इफ द मॅच डज नॉट कॅन्सल देन इट डज नॉट रेन. दिस इज सॉल्व्ड एक्झाम्पल इन युअर बुक and you solve exercise 2.1 exercise 2.2 using this solved example. Thank you.